देवीच्या सेवेत आजवर आमच्याकडनं काय कमी झाले? नाही अजिबात नाही काय. देवाचा, धर्माचा, रूढींचा, परंपरांचा आम्ही नेहमीच आदर केला आणि म्हणूनच देवाने आम्हाला काय बी कमी केलं नाही. ज्याने आम्हाला फसवलं, त्या आमच्या भावनांशी खेळले, ज्यांनी आम्हाला मान खाली घालायला लावली, त्यांनाच देवाने रस्त्यावर आणलं. बघितलं? पण आमचं मन मोठं आहे. देवीने जर तिला आमच्या दारात पाठवलं असेल तर तिच्या परडीत आम्ही बी काय ना काहीतरी टाकलंच पाहिजे. जालिंदर निंबाळकरच्या दारात आलेला कोणी बी मोकळ्या हाताने परत जात नाही. कळू द्या तिला. वाडा, जोगवा वाडा, चांगला किलो किलोनं वाडा. सरपंच, आमच्या डोक्यात काय विचार आलाय की आपल्या गावात अन्न छत्र सुरू करावं. गावातलं कोणी बी उपाशी राहता कामा नाही. गावातल्या सगळ्या भिकाऱ्यांनी यावं आणि आमच्या घरी येऊन पोटभर जेवून जावं. ज्यांना ज्यांना भीक लागली भीक मागायला येऊ शकतात. झालं का वाढून? चला आत. देवाने आम्हाला काय बी कमी केलं नाही. ज्यांनी आम्हाला फसवलं, त्या आमच्या भावनांशी खेळले, त्यांनाच देवाने रस्त्यावर आणलं. गावात अन्न छत्र सुरू करावं. गावातल्या सगळ्या भिकाऱ्यांनी यावं आणि आमच्या घरी येऊन पोटभर जेवून जावं. किती दिवस, अजून किती भोगावं लागणार आहे तुझ्यामुळे आम्हाला? अगं, आम्हाला तर भोगावं लागतच आहे की, पण आज तुझ्या सुनेला पण भोगावं लागलंय. नाही तर ऐकून घ्यावं लागलंय तिला. तुझ्या कर्माचा श्राप आहे ना, तुझा कर्माचा श्राप लागला या घराला. एका वर्षात तुझं हे घर सोडून जाईल. परत लोक या घरावर तुकत्यात. परत आम्हाला मार खाली घालून जागावं लागल. हा तर प्रश्न विचारतील लोक मला, माझ्या बापाला, बहिणींना, या घराला. तो काय उत्तर देऊ मी? हा, काय माझ्याकडे उत्तर? या सगळ्याची उत्तर ना तू द्यायचेस. ऐकलंस का? ऐकतेस ना? का ऐकतेस ना तू?
सूर्या मंदिरात नाही. सूर्या ध्यानाची परंपरा मोडून कुठे गेला? अहो ध्यान पुरं करून गेला असेल इथंच कुठं तरी. मी आणि भागू घरी बघून येतो. चल. आम्ही पण बघून येतो. हा हा. अय पुजारी, काय ऐकलं आम्ही? मानकरी कुठे आहे? तीच कळना. अरा मानकऱ्यांनीच मार टाकली म्हणायची. हो पुजारी, चालेल का ही देवीला? अहो देवीच्या दारातच विपरीत घडतंय, ते बी पहिल्यांदा. देवीची पालखी उचलणारच हजर नाही. देवीच्या मानपानाचा अपमान केलाय त्यांनी.